माझं नाव आराध्या पवार। आज आपण IT विषयी बोलणार आहोत। सो आज आपण बघूया कॅल्क्युलेटिंग डिव्हाइस, टाइप्स ऑफ कम्प्युटर अँड जनरेशन ऑफ कम्प्युटर। सर्वात आधी आपण बघूया कॅल्क्युलेटिंग डिव्हाइस। कॅल्क्युलेटिंग डिव्हाइस हे चे 5 टाइप्स होते। फर्स्ट आहे अबॅकस, सेकंड आहे जॉन नॅपियर्स बोर्ड, थर्ड आहे पॅस्कलाइन कॅल्क्युलेटर अँड फोर्थ आहे डिफरन्स इंजिन अँड फिफ्थ आहे ॲनालिटिकल इंजिन। सर्वात आधी आपण अबॅकस बद्दल बोलणार आहोत। अबॅकस हे चायनीज पीपलने इन्व्हेंट केलं आहे। ते मर्चंट्स आणि ट्रेडर्सला काउंट करण्यासाठी हेल्प करतं। अबॅकसने आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करू शकतो। नेक्स्ट आहे नॅपियर्स बोर्ड। नॅपियर्स बोर्ड जॉन नॅपियर्स यांनी इन्व्हेंट केलेलं आहे। ते आपण मल्टिप्लिकेशनसाठी मोस्टली यूज करतो। त्यानंतर आपण बघूया पॅस्कलाइन कॅल्क्युलेटर। पॅस्कलाइन कॅल्क्युलेटरला ब्लेज पॅस्कल यांनी इन्व्हेंट केलेलं आहे। ते फक्त 5 डिजिट्सला कॅल्क्युलेट करू शकतं आणि नंतर त्यांनी थोड्या इयर्स नंतर ते पॅस्कलाइन कॅल्क्युलेटर 8 डिजिट्समध्ये कॅल्क्युलेट करू शकतो। त्यानंतर आपण बघूया डिफरन्स इंजिन। डिफरन्स इंजिन चार्ल्स बॅबेज यांनी इन्व्हेंट केलं होतं। ते फर्स्ट मेकॅनिकल कॅल्क्युलेटर होतं। अँड नेक्स्ट आहे ॲनालिटिकल कॅल्क्युलेटर। ते पण चार्ल्स बॅबेज यांनी इन्व्हेंट केलं होतं। यानंतर आपण बघूया जनरेशन ऑफ कम्प्युटर। सो फर्स्ट जनरेशन कम्प्युटरमध्ये व्हॅक्यूम ट्यूब्स यूज केले होते। नेक्स्ट सेकंड जनरेशनमध्ये ट्रान्झिस्टर यूज केले होते। त्यानंतर थर्ड जनरेशनमध्ये इंटिग्रेटेड सर्किट्स यूज केले होते आणि फोर्थ जनरेशनमध्ये मायक्रो प्रोसेसर्स यूज केले होते आणि फिफ्थ जनरेशनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स होती। यानंतर आपण बघूया टाइप्स ऑफ कम्प्युटर। टाइप्स ऑफ कम्प्युटरमध्ये सुपर कम्प्युटर, मेनफ्रेम कम्प्युटर, मिनी कम्प्युटर आणि मायक्रो कम्प्युटर हे कम्प्युटरचे टाइप्स आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बस। आपण नक्की पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये भेटूया आणि मी तुम्हाला अजून माहिती देईल कम्प्युटरबद्दल। धन्यवाद।